लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत करण्यास सुरुवात. वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांना याआधीच वगळण्यात आलं असून दिव्यांग तसंच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांनाही वगळलं जाणार. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 9 लाख महिलांची संख्या कमी होणार. याआधी 5 लाख महिला कमी झालेल्या आता नव्यानं 4 लाख महिलांची संख्या कमी होणार. त्यामुळे राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत होणार. लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच. राजू शेट्टींची टीका. लाडकी बहीण योजनेत सरकारनं करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या तिजोरीमध्ये 46,000 कोटींचा खर्च केल्याचा शेट्टींचा आरोप. धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचं लक्ष. ऑपरेशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना. मात्र 6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंकडून एकही जनता दरबार नाही. त्यामुळे मुंडेंनी अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याच्या चर्चा. संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं आज दिल्लीमध्ये प्रकाशन. दैनिक सामनाचे पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत, शरद पवार पहिल्यांदाच आज एका मंचावर येणार. दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये दोन्ही नेते एकाच मंचावर. भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार. एकनाथ शिंदेंनी कोणतं महान काम केलं नाहीये, त्यामुळे त्यांना पुरस्कार दिला जावा, संजय राऊतांचा निशाणा. तर शिंदेंना पुरस्कार दिलेल्या संस्थेची चौकशी व्हावी, राऊतांची मागणी. संजय राऊत, उद्धव ठाकरेंची संघटना संपवण्याच्या मार्गावर. मंत्री भरत गोगावलेंची टीका. उरलेली ठाकरेंची सेना ही संपत चालली आहे, गोगावलेंचा टोला. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात शरद पवारांची भेट टाळली. नरेश म्हस्केंची माहिती. तर आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे शरद पवारांचा अपमान केला, म्हस्केंची टीका. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा. शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह अनेक नेते उपस्थित राहणार. रामलीला मैदानात आज शपथविधीचं आयोजन. रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड. प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री तर विजेंद्र गुप्ता यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड. दिल्लीमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री होतीये, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदी महिला मुख्यमंत्र्यांची नेमणूक करून योग्य सन्मान केला, शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी आज मुंबईतील सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती. काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांनी हेवेदावे सोडून नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सहकार्य करावं. काँग्रेस नेते नितीन राऊतांची विनंती. सपकाळ यांच्यासमोर मोठी आव्हानं असून पक्षाला उभारणी देण्यासाठी सोबत येण्याचं राऊतांचं आवाहन. अंजली दमानियान पाठोपाठ विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवर आरोप. धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश त्यांनी काढला होता, असा आरोप. भाजप नेते किरीट सोमय्यांचं ईडीला पत्र. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. निवडणूक आयुक्तांसंबंधी सुनावणी लांबणीवर. वेळ कमी असल्यामुळे होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाची माहिती. मुंबई महापालिका हद्दीमध्ये तंदूर भट्टीवरती बंदी घातल्यानं मुंबईमध्ये लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होणार. इराणी बेकर्स असोसिएशननं पत्राद्वारे भूमिका मांडली. शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिल्याची सूत्रांची माहिती. राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षकांची 816 रिक्त पदं भरण्यासाठी 11 मार्चपर्यंत निर्णय घ्या. नागपूर खंडपीठाच्या प्रशासनाला सूचना. उर्वरित 816 रिक्त पदं भरण्यासाठीही आदेश. राज्यामध्ये 10वीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. उद्यापासून परीक्षेला सुरुवात होणार. राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांची जय्यत तयारी. वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार. एनएमडीसी बंदर प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार. मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या.
आदिवासींसाठी लवकरच आयोगाची स्थापना. केंद्राच्या धर्तीवरती आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचे प्रयत्न. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती. साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहणार. शिवेंद्रराजे भोसले यांनी घोषणा केली. फिरोज पठाण विलासपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर उभं करणार. लोकप्रतिनिधींनी एसटीनं प्रवास करायला हवा, जेणेकरून खऱ्याखुऱ्या समस्या विधानसभा लोकसभेत मांडता येतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. एसी केबिनमध्ये बसून एसटीच्या समस्या कळणार नाहीत, सरनाईकांचा टोला. मुंबईमध्ये पोलीस निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमंग पॅनलची बाजी. दादा सलगरांचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी. अहिल्यानगर शहरामध्ये विनापरवाना भिंतीवर सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स आणि बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचं प्रमाण वाढलंय. आयुक्त यशवंत डांगे यांनी कारवाईचे आदेश दिले. 18 महिन्यांपासून हिंगोली पालिकेतील स्वच्छतेची देयकं थकली. देयकं तात्काळ अदा करण्यासाठी आमदार मुटकुळे यांचे निर्देश. शहरातील स्वच्छता आणि घंटागाडी चालू ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचीही तक्रार. पेण आणि सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. पहाटे 3 वाजता तिलोरे गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याची ग्रामस्थांची माहिती. महिलांच्या कर्करोगावर लवकरच लस उपलब्ध केली जाणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती. 9 ते 16 वयोगटातील मुलींना लस दिली जाणार. पुढच्या 5-6 महिन्यामध्ये ही लस उपलब्ध होईल. भंडाऱ्यामध्ये 3,000पेक्षा अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी. गरजू रुग्णांवरती नागपूरमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार. क्लिक टू क्लाउड आणि जय जवान किसान संघटनेच्या वतीनं तपासणी केली जाणार. वर्ध्यामध्ये मंत्रतंत्रातून गुडघेदुखीवर इलाज करणं एका व्यक्तीला महागात पडलं. तोंडानं नळी वाटे शरीरातून अशुद्ध रक्त काढलं. प्रत्येक घोटाला 2,500 रुपयांचा खर्च. उपचाराच्या नावाखाली 50,000ची फसवणूक. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरच्या भावाची मदतीसाठी मुंबईमध्ये धाव. नादिर करीम खान हा क्रिकेटर अनवर खानचा भाऊ असल्याची माहिती. नादिरची नेपाळमधील व्यावसायिकांनी 2 कोटींची फसवणूक केली आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण. मात्र पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार. मुख्य आरोपी अविनाश धोडी घोलवडच्या वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला होता. कल्याणमधल्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार. एकाचा मृत्यू. जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय. भंडाऱ्याच्या चिचखेडा गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून जमावाकडून एकाला मारहाण करून मंदिरात डांबून ठेवलं. बचावासाठी आलेल्या पोलीस वाहनालाही ग्रामस्थांनी अडवलं. 40 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल. 11 जणांना अटक. नांदेडमध्ये विष्णुपुरी बंधाऱ्याच्या पाईपलाईनला गळती. पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलसंपदा विभागाचं मात्र दुर्लक्ष. स्थानिकांचा आरोप. नांदेडमधील माहूरमध्ये 2 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं. वनविभागाच्या हरकतीमुळे रस्त्याचं काम ठप्प. रेणुका मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक. तरुणाकडून 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमध्ये एका कारमधून 23 ग्रॅम एमडी जप्त तर 3घांना अटक. चंद्रपूर शहरातल्या रयतवारी भागातली कारवाई. चंद्रपूरमध्ये विक्रीसाठी एमडी आणलं जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. भंडाऱ्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 4 ट्रॅक्टर्सवर कारवाई. करडी पोलिसांकडून वाळू साठ्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवच्या तेरणा नदी पात्रातून एकाच दिवशी 15 शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटरची चोरी. पोलिसांकडून चोराचा सध्या शोध सुरू आहे. नाशिकच्या आडगावा शिवारामध्ये 2 बिबट्यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं खळबळ. बिबट्यावर विषप्रयोग झालाय का? वनविभागाकडून शोध सुरू. बिबट्याची दुरावलेली 4 पिल्लं अखेर आईच्या कुशीत शिरली. कराड तालुक्यातील चचे गावात उसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्लं आढळली होती. या पिल्लांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यामध्ये वनविभाग आणि वाईल्ड हार्ट नाईट सोसायटीला यश. सांगलीमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 16 गायी आणि म्हशींची गोरक्षकांकडून सुटका. अवैधपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आष्टीमधील एकावर गुन्हा दाखल.
पुण्यामध्ये मनसेकडून छावा सिनेमाचे मोफत शो, प्रल्हाद गवळी मित्रपरिवाराकडून चित्रपटाच्या शोचं खास आयोजन, मंगला टॉकीज इथं हा शो दाखवला जाईल. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांची मोठी गर्दी, मंदिरालाही आकर्षक सजावट. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचा आजचा 39वा दिवस. सकाळी 8 वाजेपर्यंत 35.25 लाख भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती. 90,000 कैद्यांना महाकुंभ मेळ्यात स्नानाची संधी मिळणार. उत्तर प्रदेश सरकारचा विशेष कार्यक्रम. 75 तुरुंगांमधील कैद्यांना विशेष पद्धतीनं महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी केलं जाईल. महाकुंभ मेळ्यामुळे 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल. प्रयागराज आणि 150 किलोमीटर परिसरातल्या अर्थकारणात त्यामुळे गती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचा दावा. महाकुंभ मेळ्याबाबत दिशाभूल करणाऱ्या 101 सोशल मीडिया अकाउंट्सवरती कारवाई. महाकुंभ मेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खोटं चित्रण तसंच अंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई. गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखालील नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून 5 राज्यांना आज 1,554 कोटी अतिरिक्त मदत देण्यास मान्यता. राज्यांना मागच्या वर्षी महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन आणि वादळांचा तडाखा बसला होता. राजस्थानच्या बिकानेरमध्ये ज्युनियर नॅशनल गेम्सची सुवर्णपदक विजेती महिला पॉवर लिफ्टर यष्टिका आचार्यचा मृत्यू. व्यायामशाळेमध्ये 270 किलो वजन उचलताना अंदाज चुकल्यानं वजन तिच्या मानेवर पडल्यानं तिला जीव गमवावा लागलाय. अमेरिकेच्या दक्षिण अरिझोना इथं विमान अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्का. ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि चिप्सवरती 25% शुल्क लागू करण्याची घोषणा. अमेरिकेतील टेनेसी आणि ओहिओ भागातील वातावरणात बदल. अनेक भागात बर्फवृष्टी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीची पाहणी केली. कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताची बांगलादेशसोबत लढत. सामना दुबईमध्ये खेळवला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.